आज तुम्हाला ना केस गळतीवर घरगुती उपाय सांगते. सर्वात पहिले आपण तेल बनवूया बघा. तर त्यासाठी घेतलं आहे 1 वाटी कढीपत्ता, 2 कांदे घेतले आणि कांदे मी बारीक चिरून असे नाही घेतले, म्हणजे मोठेलेच ठेवलेत कारण आपल्याला हे मिक्सरमध्ये वाटायचे. 2 आवळे घेतलेत, 2 चमचे मेथीचे दाणे, 2 चमचे कलंजी आहे. त्यानंतर खोबऱ्याचं तेल घेतले 1 वाटी आणि एक हे बारीक बॉटल आहे बघा, याला हे बोलतात एरंडीचं तेल आहे. खूप छान मला रिझल्ट आला आहे, कुठलाही साईड इफेक्ट नाही याचं आणि एकदम छान असा रिझल्ट आलेला आहे. केस खूप कमी झालेत माझे गळायचे. बाकी तुम्हाला बनवायचं असेल तर तुम्ही बनवू शकता बिंदास, कुठलाही याला काहीही याचं साईड इफेक्ट होत नाहीत. हे सगळं मिक्सरच्या भांड्यात ठेवायचं आहे. ते मेथीचे दाणे पण टाकायचे आपल्याला, पाण्याचं एक थेंब नाही टाकायचं आणि हे आपण मिक्सरला वाटून घ्यायचे बघा. एकदम असं बारीक पेस्ट पण अशी नाही करायची, थोडं साबडदोबड ठेवलं तरी चालेल. हे अख्खं टाकण्याच्या ऐवजी तुम्ही ना मिक्सरला फिरून घ्या, कारण ज्याचा पूर्ण आर्क आपल्याला भेटतो मिक्सरमध्ये बारीक वाटल्यानंतर. तर एक गॅसवर कढई मांडली आपण. आता हे बघा मी आबडदोबड असं वाटून घेतले. जे तुम्ही अख्खं टाकता कढीपत्ता ते आणि त्यापेक्षा हा वाटून घेतला ना तर रिझल्ट जास्त चांगला भेटतो. त्यामुळे आता आपण हे एका कढईमध्ये टाकले. गॅस लो टू मिडियम ठेवला आहे. इथे ना माझ्याकडे जास्वंदीची फुलं नव्हती, तुमच्याकडे फुलं पानं जे भेटेल ते टाका, अजून छान रिझल्ट भेटेल. आता माझ्याकडे नव्हती जास्वंदीचे फुलं पण नव्हते आणि पानं पण नव्हते, तर असतील तर नक्की टाका. त्यानंतर आपण याच्यामध्ये आपलं खोबऱ्याचं तेल टाकायचं बघा, आणि खोबऱ्याचंच तेल घ्या, ओरिजिनल असेल ते अजून एक नंबर, नाही तर आपलं पॅराशूटचं जे बॉटल भेटते त्यातलं घेतलं तरी चालते. त्यानंतर आपले एरंडीचं तेल, याला कॅस्टर ऑइल पण बोलतात. त्यानंतर कलंजी टाकायची आणि याला ना 10 ते 12 मिनिट लागतात शिजायला, लो टू मिडियम गॅसवर. याच्यात पाण्याचा एक थेंबही नाही राहिला पाहिजे, म्हणजे आपण जे कांदा आवळा टाकलं आहे ना पूर्णपणे याचं पाणी जळलं पाहिजे, तरच तेल तुमचं छान बनेल आणि टिकन पण भरपूर दिवस. आता मी हे तेल फक्त मला 15 ते 20 दिवस टिकतं. आपण बघा याला याला ना 10 ते 12 मिनटं लागू शकतात, थोडंसं 1-2 मिनटं कमी जास्त होऊ शकतं. त्याच्यात पाण्याचा एक थेंबही नाही राहिला पाहिजे, तर पाण्याचा थेंब राहिला ना तर खराब होऊन जाईल आपलं तेल. हे बघा इथं बघू शकता मला पूर्ण 12 मिनटं लागले, पूर्ण हे बघा याच्यात पाणी अजिबात नाही राहिलं. आता हे आपण ना गाळून घ्यायचं आहे. तेल थोडंसं होतं पण एकदम रिझल्ट खूप छान आले मला, केस म्हणजे गळायचे थांबलेत भरपूर असे. तर तुम्ही एकदा ट्राय करून बघा. तर हे पूर्ण आता खाली चाळणी घेतली, पण डायरेक्ट चाळणीत नाही चाळायचं आपल्याला, कपडा पण घ्यायचा आहे आणि मस्तपैकी असं बघा बघू शकता एकदम छानपैकी असं तेल हे गाळून घ्यायचं आपल्याला. आणि याला मी याच्यावर वजन ठेवायचं, म्हणजे हे एक्स्ट्राचं तेल असं नाही याच्यातलं पूर्णपणे निघलं आहे. तर हे बघा, आणि याला तुम्हाला जास्त वेळासाठी ठेवायचं असेल तर काचेच्या भरणीत ठेवा. मी इकडे प्लास्टिकच्या बॉटलमध्येच भरलं आहे, कारण मला हे ना 2 हप्त्यापर्यंत संपतं. मी हप्त्यातून 2 वेळा लावते हे तेल. आणि लावताना थोडंसं कोमट करून लावायचं बघा, आणि म्हणजे केसाच्या मुळांना लावायचं, छान अशी मालिश करायची याने लावू आणि सकाळी धुवायचं. छान असा रिझल्ट भेटतो, नक्की ट्राय करा. आता उरलेलं मला एक टायमाला अजून होऊन जाईल. तर तुम्ही पण, तुम्हाला बघा माझी ही झटपट अशी रेसिपी आवडली का, तेल बनवलेली आयडिया तुम्हाला आवडली असेल तर नक्की कमेंटमध्ये सांगा. एकदम झटपट आणि साधं सोपं पण बनतं आहे आणि आपलं घरच्या घरी केस गळतीवर एकदम छान असा इलाज आहे.